मी पूर्वी कशी होते, काय होते, मला काय आवडायचं, माझ्या सवयी कोणत्या होत्या, ह्यापेक्षा मी आता काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, कारण ते अगदी फुकट आहे. आणि आपल्या चॅनलवरचे जुने व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका, कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण नेहमी गप्पा मारत असतो. आता मला सांगा, तुम्हाला पण असं वाटतं ना की मला पूर्वी ह्या गोष्टी करायला खूप आवडायचं, किंवा बऱ्याचदा आपण असं बोलतो की मी पूर्वी अशी नव्हते बाबा, मी खूप वेगळी होते, मी खूप वेगवेगळ्या गोष्टी करायचे, मला खूप वेगवेगळ्या गोष्टींची आवड होती, माझ्या सवयी खूप छान होत्या. पण मग मला असं म्हणायचंय की आता काय झालंय, प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये भरपूर वेगवेगळे बदल सतत होत असतात. मग त्याचा अर्थ असा आहे का की आपण आपल्या ज्या जुन्या सवयी आहेत, चांगल्या सवयी आहेत, त्या विसरून जायच्या? मला मान्य आहे की आपल्या हातून बऱ्याच चुका होतात, आपली जबाबदारी वाढते, किंवा बरेचसे असे अचानक बदल आपल्या जीवनामध्ये घडतात. मग आपल्याला काही गोष्टींसाठी वेळ मिळत नाही, अनेक बदलांना आपल्याला सामोरं जावं लागतं, धडपडावं लागतं, स्वतःला सांभाळावं लागतं, पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागते. वेळ आली तर आपल्याला काहीच न करता तिथेच थांबावं लागतं. बऱ्याचदा आपल्या हातातून चुका होतात, बऱ्याचदा आपल्याला अन्यायाला सामोरं जावं लागतं. खूप चढ उतारांनी भरलेलं हे आयुष्य आहे. आणि हे आयुष्य जगत असताना आपल्या ज्या चांगल्या आणि छान सवयी असतात ना, ज्यामुळे आपण स्वतः ग्रो करत असतो, आपला माइंडसेट छान राहत असतो, आपली मानसिक दृष्ट्या प्रगती होत असते, त्या सगळ्या सवयी ज्या आहेत त्या काहीतरी गोष्टींमुळे मागे पडतात. आणि कुठेतरी या सगळ्या परिस्थितीशिवाय त्याला जबाबदार आपण देखील असतो. आपल्याला आपलं पूर्वीचं जगणं आठवतं, अर्थातच आठवणी आहेत त्या आठवणारच. पण मग ते आठवताना ना आपल्याला एक समाधान असायला पाहिजे की पूर्वी मी जी होते ना त्यापेक्षा आता मी खूप आयुष्यामध्ये पुढे गेलीये, किंवा तेव्हा मी ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकांमधून मी बऱ्याच गोष्टी शिकलीये. असं व्हायला नको की पूर्वी माझं आयुष्य आतापेक्षा खूप छान होतं, किंवा पूर्वी माझ्या ज्या सवयी होत्या त्या आतापेक्षा खूप छान होत्या. आपल्याला मागे वळून पाहिल्यानंतर पश्चाताप व्हायला नाही पाहिजे की मला पूर्वीसारखं व्हायचंय. आपल्याला मागे वळून पाहिल्यानंतर एक समाधान मिळायला पाहिजे की हा, पूर्वी एखादी गोष्ट मी खूप उत्तम करत होते, पण त्याहून जास्त चांगली ती गोष्ट मी आता करतेय. मी त्यामधून खूप जास्त अनुभव घेतलाय, मी खूप चुकांमधून शिकत गेलीये आणि अजूनही शिकत आहे. पण आता मी तेव्हापेक्षा उत्तम पद्धतीने एखादी गोष्ट करू शकते, किंवा माझी एखादी सवय आहे ती पूर्वीपेक्षा खूप छान आहे, आता खूप छान आहे. मला पूर्वी गाणं म्हणायला खूप आवडायचं, पण आता मी पूर्वीपेक्षा जास्त छान पद्धतीने गाणं म्हणू शकते. पूर्वी मला स्वयंपाक करायला खूप आवडायचा, पण आता मी खूप छान पद्धतीने तो करू शकते. स्वयंपाकामधल्या वेगवेगळ्या गोष्टी मी शिकलेली आहे, तो मी छान पद्धतीने प्रेझेंट करू शकते, किंवा मी पूर्वीपेक्षा आता स्वतःला खूप छान पद्धतीने प्रेझेंट करू शकते. जेव्हा जेव्हा आपण मागे वळून पाहणार आहोत तेव्हा तेव्हा आपल्याला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे की पूर्वी ज्या चुका माझ्याकडून व्हायच्या त्या चुका आता माझ्याकडून होत नाहीयेत, आणि आता मी खूप पुढचा प्रवास साधलेला आहे. मी पूर्वीपासून आता खूप पुढे आलेली आहे. मी स्वतःला सर्वांगीण दृष्टिकोनातून पॉलिश केलेलं आहे आणि अजूनही करत आहे. कारण इथून पुढे गेल्यानंतर पुन्हा आपण आजकडे जेव्हा पाहू त्यावेळेला सुद्धा आपल्याला हेच वाटलं पाहिजे की कालपेक्षा आज मी उत्तम आहे. बऱ्याचदा ना आपण दुःखाला कवटाळून बसतो आणि त्यामध्ये आपण आपली अधोगती होत जाते. एकाच ठिकाणी आपण थांबतो, एकाच दुःखामध्ये आपण इतकं स्वतःला कवटाळून घेतो की तिथून आपल्याला बाहेर पडायचं आहे हेच आपण विसरून जातो. जर आपल्याला मेडिटेशन करायची सवय असेल, पण आपल्या जीवनामध्ये अचानक एखादी जर परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीमध्ये आपण मेडिटेशन करायला विसरून जात असू. आपण पूर्वी तासनतास मेडिटेशन करत होतो, पण आता या परिस्थितीमध्ये मेडिटेशन करायला जमतच नाहीये, म्हणून आपण महिनोन महिने मेडिटेशनच जर केलेलं नसेल
तर नक्कीच आपल्याला असं वाटेल ना की मी पूर्वी किती छान स्वतःला वेळ द्यायचे, मी किती चांगल्या पद्धतीने ध्यान करू शकत होते, पण आता मी ते अजिबातच करत नाहीये. तिथे आपल्याला त्रास होणार, पश्चाताप होणार, स्वतःचाच राग येणार. पण जर आपण ध्यानाला, मेडिटेशनला स्वतःच्या लाईफस्टाईलचाच एक भाग बनवून घेतला, सवय न म्हणता त्यालाच आपण एक लाईफस्टाईलचा भाग बनवून घेतला, तर मग कोणतीही परिस्थिती जरी आपल्यावरती आली तरी देखील आपण मेडिटेशन करणं, ध्यान करणं सोडणार नाही आहोत. जर आपण पूर्वी 15 मिनिटं करू शकत असलो तर कदाचित आता आपण 10 मिनिटं करू शकू, पण आपण ते करतोय हे महत्वाचं. हे बघा, आपण रोजच्या रोज जेवण करतो, आपण रोजच्या रोज अंघोळ करतो, आपण रोजच्या रोज सकाळी उठल्यानंतर ब्रश करतो. मग कोणतीही परिस्थिती आपल्यावरती ओढवून आली तरी देखील या गोष्टी करणं आपण सोडतो का? नाही ना. मग ध्यान करणं हे एक मी उदाहरण दिलं, त्याच्याऐवजी दुसरी एखादी चांगली गोष्ट तुम्ही करू शकताय. तर कोणतीही परिस्थिती आली तरी ती गोष्ट करणं तुम्ही सोडू शकत नाही ना, कारण ते तुमचं आयुष्य आहे, ते तुमचं जगणं आहे. आणि एखाद्या वाईट परिस्थितीमध्ये जर आपण फक्त रडतच बसलो, ध्यान नाही केलं, तर मग त्याचा आणखी खराब परिणाम आपल्या मानसिकतेवरती होईल. पण त्याच परिस्थितीमध्ये आपण 5 मिनिटं जरी ध्यान केलं ना, तर त्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होईल. त्यामुळे ज्या काही आज आपल्या सवयी आहेत ना, त्या आपल्या आयुष्याचा असा भाग बनवून घ्यायच्या की पुढे जाऊन आपल्याला असं नाही वाटलं पाहिजे की माझ्या ह्या ज्या सवयी आहेत त्या मागे पडल्या, माझ्याकडून भरपूर चुका झालेल्या आहेत, मी भरपूर सवयी माझ्या सोडलेल्या आहेत. जसं जसं माझ्या आयुष्यामध्ये बदल होत जातील तसतशा माझ्या सवयी ज्या होत्या त्या मागे पडल्या होत्या. पण ज्या ज्या वेळेला त्या सवयी माझ्यासोबत असतात ना, त्या चांगल्या सवयी माझ्यासोबत असतात ना, त्या वेळेला माझं आयुष्य सोपं होतं. भलेही आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती वाईट असली तरी देखील त्या वाईट परिस्थितीला सामोरे जाण्याचं बळ मला माझ्या सवयींमधून मिळतं, माझ्या चांगल्या सवयींमधून मिळतं. मग ते वाचन असू देत, लिखाण असू देत, ध्यान असू देत, व्यायाम असू दे, किंवा माझं जे डाएट असू देत, जे मला वेळच्या वेळी घ्यायची सवय आहे. पण यातली एकही गोष्ट मी केली नाही तर मग माझं रोजचं आयुष्य, मग भलेही ते खूप छान आणि सुरळीत चाललेलं असू देत, मला त्यामध्ये काही ना काही दोषच दिसतात. तिथे माझी मानसिकता खराब होते, माझा स्वभाव बदलतो. पण जर मला आवडणाऱ्या गोष्टी मी रोजच्या रोज करत असेल तर मग आजूबाजूला वाईट जरी एखादी गोष्ट चाललेली असेल ना, तरी देखील मला त्याचं काहीच वाटत नाही, कारण मी माझ्या जीवनामध्ये खूप छान असते, आनंदी असते, माझं एक रुटीन असतं आणि ते रुटीन मी जगत असते, मी स्वतःसाठी जगत असते. असं नाहीये की मी इतरांसाठी काही करत नाही, पण ते करत असताना देखील मी स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप जास्त आनंदी असते. आजूबाजूला काय होतंय यावरती आपलं आनंद किंवा दुःख आपण बऱ्याच वेळेला ठरवतो. आनंदामध्ये सुद्धा आपल्याला जास्त गुरफटून पडायचं नाहीये आणि दुःखामध्ये सुद्धा आपल्याला जास्त गुरफटून पडायचं नाहीये. एका ठिकाणी आपण थांबलो की आपण संपलो. आपण काय करतो, सतत एखादी वाईट परिस्थिती आली ना, तेच 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 आपण घुकत राहतो, दिवस रात्र आपण तेच करत राहतो आणि ज्या काही आपल्या चांगल्या सवयी आहेत त्या मागे पडतात. आणि पुन्हा एकदा आपल्याला असं वाटतं की अरे यार, मी पूर्वी किती व्यायाम करायचे, पण आता मला व्यायाम करणं जमतच नाहीये, असं कसं होईल बरं. काही झालं तरी देखील 10 ते 15 मिनिटं सकाळी उठल्यानंतर मिनिटांसाठी 10 ते 15 मिनिटांसाठी सकाळी उठल्यानंतर आपण व्यायाम करू शकत नाही, असं होऊच शकत नाही. एक 2 दिवसाचा गॅप पडेल, आठवड्याभराचा गॅप पडेल, मान्य आहे, पण मग पुन्हा त्या ट्रॅकवरती स्वतःला आणणं गरजेचं आहे ना. आपण तो ट्रॅकच विसरतो. खूप वाईट परिस्थिती आहे, मान्य आहे, आपण आजारी पडलोय, आपल्या घरामध्ये खूप जास्त कामाचा लोड झालेला आहे, सगळं मान्य आहे, पण मग तिथंच स्वतःला विसरून, स्वतःच्या चांगल्या सवयी विसरून त्या परिस्थितीमध्ये इतकं जायचंय का आपल्याला की आपण आपल्या ज्या चांगल्या सवयी आहेत त्या सगळ्या सोडूनच द्यायच्या नाही ना. मग त्यासाठी स्वतःला वेळ द्यावा लागेल आणि आपण तेच करायला मागे पडतो. सगळं करून आपण स्वतःला वेळ देऊ शकतो. विश्वास ठेवा माझ्यावरती, आपण स्वतःला वेळ देऊ शकतो, फक्त आपल्याला ती इच्छा असायला हवी आहे. बोलायला काय जाते, बोलण्यापासून सुरुवात होते. आपण बोलायला तरी सुरुवात करूयात की आज मी माझा सकाळचा वेळ छान घालवणार आहे, किंवा आज मी संध्याकाळी एक 10 मिनिटे चहा घेता घेता एखादी मला आवडणारी गोष्ट मी करणार आहे.
बोलून 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 आपण ते करायला लागू. आपण काय करतो, आज मला वेळच नाहीये, आज माझ्याकडून होणारच नाहीये, मला माहितीये आजची माझी संध्याकाळ सुद्धा अशीच जाणार आहे, तिथे माझं काहीच काम होणार नाहीये. असं बोलल्यावर ते कामं कशी होतील? आपण स्वतःसाठी कसा वेळ देऊ? आणि स्वतःमध्ये उत्तम बदल घडवायचे असतील ना, त्यासाठी आपल्याला स्वतःला वेळ द्यावाच लागेल. जोपर्यंत आपण स्वतःला वेळ देणार नाही तोपर्यंत आपण स्वतःमध्ये बदल घडवू शकणार नाही. आणि हा वेळ आपल्याला काय दिवसातून 4-5 तास स्वतःला वेळ द्यायचा आहे का? नाही, आपल्याला फक्त 1 तासभर, अर्धा तास स्वतःला वेळ द्यायचा आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते, व्यायाम, आपले छंद, आपल्या झोपण्या उठण्याच्या वेळा, ध्यान, वाचन, ह्या 5 गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणायच्या आहेत. त्यामुळे आपलं जीवन खूप बदलणार आहे आणि आपल्याला कधीच असं वाटणार नाहीये की पूर्वी मी खूप छान होते आणि आता माझं जीवन बदललंय, पूर्वी मी खूप छान होते पण आता माझं आयुष्य नकारात्मक दृष्टिकोनातून बदललंय, असं कधीच होणार नाही. आणि हे जे सगळं तुम्हाला मी सांगतेय ना, हे सगळं मी स्वतः अनुभवलंय. जेव्हा जेव्हा आपण स्वतःवरती काम करायचं थांबवतो तेव्हाच आपल्याला पश्चाताप होतो. आणि जेव्हा आपल्या आजूबाजूचे व्यक्ती स्वतःसाठी काम करत असतील, स्वतःला वेळ देत असतील, तर त्यांच्याकडे बघून आपल्याला हेवा वाटतो आणि आपण कंपॅरिझनच करत बसतो. उठून आपण ऍक्शनच घेत नाही. जेव्हा माझं लग्न झालं होतं ना, तेव्हा मी योगा करणं सोडलं होतं. रोज मी वॉकिंगला जायचे, मी वॉकिंगला जाणं सोडलं होतं. परिस्थिती अशी होती किंवा काहीही, मी त्या फेजमध्ये इतकी गुरफटून गेले की मी व्यायाम करणं सोडलं आणि त्याचा त्रास झाला मला. आणि त्यावेळेला मी सारखी अशी म्हणायची की मी ना पूर्वी ह्या वेळेला व्यायाम करायचे, मी ह्या वेळेला योगा करायचे, मी ह्या वेळेला वॉकिंग करून घरी यायचे, हे सगळं मी तेव्हा म्हणायचे. आणि मला स्वतःचा फार राग यायचा की आता मी करू शकत नाहीये. पण जेव्हा मी ते सगळं करायला सुरुवात केली त्यावेळेला आपोआपच सगळं आजूबाजूचं वातावरण बदलत गेलं. भलेही मला वॉकिंग करायला जाणं जमत नसेल पण घरामधल्या एका रूम मध्ये मी नक्कीच मेडिटेशन करू शकते, नक्कीच मी योगा करू शकते, हे जेव्हा मला समजलं आणि पुन्हा मी योगा करायला सुरुवात केली त्यानंतर सुद्धा मला त्रास झाला. कारण पूर्वी माझं शरीर खूप फ्लेक्झिबल होतं पण आता मला एक जे आसन पूर्वी मी करायचे ते आसन करण्यासाठी आता मला खूप त्रास होतोय, खूप वेळ लागतोय. पण 8 दिवसांनंतर पुन्हा माझं शरीर फ्लेक्झिबल झालंच ना. मी ते करायला सुरुवात केली आणि मग मला छान वाटायला लागलं. जो पश्चाताप मला व्हायचा तो कमी झाला. आणि म्हणूनच आपल्याला असं आयुष्य जगायचं आहे की जेव्हा जेव्हा आपण मागे वळून बघू त्यावेळेला आपल्याला पश्चाताप नाही व्हायला पाहिजे, आपल्याला स्वतःचा अभिमान असायला पाहिजे. आता भूतकाळामध्ये सगळ्यांकडूनच चुका होतात, त्या चुकांकडे बघितल्यावर आपल्याला पश्चाताप होऊ शकतो असं तुम्हाला वाटेल, बरोबर. पण त्या चुकांमधून जर आपण काहीतरी शिकलो असू आणि ती जी शिकवण आहे ती आपण आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केलेली असेल, ती शिकवण आपण अगदी आपल्या मुठीमध्ये धरलेली असेल आणि जेव्हा पुढे तशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला आपल्याला आठवेल की हा, आपण पुन्हा मागे एखादी चूक केली होती आणि त्या चुकीचे परिणाम हे असे झाले होते आणि आता आपल्याला तसं करायचं नाहीये, त्यावेळेला पश्चाताप होण्याचं कारणच नाही. कारण माणूस हा चुकांमधूनच शिकत असतो आणि चुका या माणसांकडूनच होत असतात. आणि म्हणूनच आज आपण एखादी गोष्ट चुकलोय ना, त्यामधून आपण काय शिकलोय ना ते पक्क लक्षात ठेवायचं आणि पुढे चालत राहायचं. आपल्याला कधीच पश्चाताप होणार नाही. आजचा हा जो व्हिडिओ आहे ना, तो करायचं कारणच हे आहे की ह्यामधून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपल्याला आपलं जीवन असं जगायचं आहे की कोणत्याही फेजमध्ये असताना जेव्हा आपण मागे वळून पाहू त्यावेळेला आपल्याला पश्चाताप होणार नाही, आपल्याला स्वतःचा अभिमान वाटेल. अभिमानास्पद जीवनच आपल्याला जगायचं आहे. कोणीही आपलं कौतुक करावं, कोणीतरी आपला अभिमान बाळगावा, काहीच गरज नाहीये. आपल्याला स्वतःचा अभिमान असायला पाहिजे. कारण जे जे आपण आपल्या आयुष्यामध्ये एक्सपिरियन्स करत असतो त्याचे जे परिणाम आहेत ना ते आपल्यावरतीच होत असतात आणि ते आपण किती प्रमाणामध्ये सहन करतोय हे आपल्यालाच माहिती असतं. कोणालाही सांगितल्यावर ते समजणार नाहीये. तेवढ्यापुरतं लोक आपल्याला म्हणणार आहेत की हो हो वाईट झालं, असं झालं, तसं झालं, पण त्या फेजमध्ये आपण काय सहन केलंय हे फक्त आणि फक्त आपल्यालाच माहिती असतं. त्यामुळे जेव्हा आपण स्वतःच्या आयुष्याकडे बघू त्यावेळेला आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. इतरांच्यासाठी आपल्याला काहीही करायचं नाहीये. आपल्याला
आपली मानसिकता चांगली ठेवण्यासाठी आयुष्य जगायचं आहे, आपल्याला आपला अभिमान वाटण्यासाठी आयुष्य जगायचं आहे. आणि आपल्या आयुष्यातला थोडासा भाग जेव्हा आपण आपल्यासाठी जगतो त्यावेळेला नक्कीच आपलं आयुष्य छान होतं. आपल्या आजूबाजूचे लोक सुद्धा आनंदी राहतात, त्यांना सुद्धा आपला अभिमान हा वाटायला लागतो. त्यामुळे आजपासूनच आपण पूर्वी काय काय करायचो, काय काय चांगल्या गोष्टी करायचो ज्यामुळे आपल्याला खूप छान वाटायचं, आपली ग्रोथ होत होती असं आपल्याला वाटायचं, ते सगळं आपल्याला करायला सुरुवात करायची आहे. स्वतःचं आयुष्य स्वतःसाठी इतरांना सोबत घेऊन जगायला सुरुवात करायची आहे. आपल्याला स्वार्थी व्हायचं नाहीये, आपल्याला अगदीच सगळं सोडून फक्त स्वतःसाठी जगायचं नाहीये, पण आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी जितकं आपण करतो त्याच्या 10% का होईना आपल्याला स्वतःसाठी करायचं आहे आणि आपलं आयुष्य सुंदर बनवायचं आहे. स्वतःचा अभिमान बाळगण्यासारखं आपल्याला आपलं आयुष्य जगायचं आहे. इथपर्यंत आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. लवकरच अशाच एका छान सुंदर विषयासोबत व्हिडिओ सोबत आपण भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.